हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बेसिक ज्या गोष्टी आहेत, बेसिक कन्सेप्ट जे आहेत सर्कलशी रिलेटेड, त्या कन्सेप्टचा विचार लास्ट व्हिडिओमध्ये केला होता. आणि तो व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांनी अजून पाहिलेला नाही त्यांनी तो आधीचा व्हिडिओ, चॅप्टरचं नाव सर्कल अँड इंट्रोडक्शन असं मी त्या व्हिडिओला टायटल दिलेलं आहे. ते व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा, बिकॉज दॅट इज द बेस ऑफ द नेक्स्ट पार्ट ऑफ सर्कल. टँजंट अँड सेकंडचं मिनिंग आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं. आता टँजंट इज अ लाईन विच इंटरसेक्ट इन ओनली वन पॉईंट टू द सर्कल इज कॉल्ड एज टँजंट ऑफ दॅट सर्कल. आता टँजंटचा थेरम काय बघा, तर टँजंट ऑफ द सर्कल इज अ परपेंडिक्युलर टू द रेडियस. मग सर्कलला किती रेडियस असतात? सर्कलमध्ये सो मेनी रेडियस असतात. मग कोणत्या रेडियसला परपेंडिक्युलर आहे? तर जे रेडियस पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून काढलेले. बघा सेंटेन्स काय बघा, अ टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. टँजंट ऑफ द सर्कल, हे टँजंट आहे, लाईन एल इज द टँजंट. टँजंट ऑफ द सर्कल इज परपेंडिक्युलर टू रेडियस. आता कोणतं रेडियस आहे बघा, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून काढलेलं रेडियस ॲट द पॉइंट ऑफ contact is perpendicular. In figure, P is the center of the circle, line L is tangent, A is point of contact. So therefore, tangent L is perpendicular to radius PA. आपण या सर्कलला सो मेनी रेडियस काढू शकतो, अननंबरेबल रेडियस काढू शकतो. बट कोणतं रेडियस आपल्याला विचार करायचा आहे? पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मधून काढलेलं जे रेडियस आहे त्या रेडियसला ते टँजंट काय असतं? परपेंडिक्युलर असतं. ओके, दिस इज कॉल्ड एज टँजंट थेरम. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण या टँजंटशी रिलेटेड एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे आणि त्या एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे की दिस लाईन इज टँजंट ऑफ दॅट सर्कल, मग आपण आन्सरमध्ये काय लिहिणार आहे? लाईन एल इज द टँजंट ऑफ द सर्कल, सो देअरफॉर टँजंट एल इज परपेंडिक्युलर टू त्या फिगरमध्ये जे रेडियस मिळणार आहे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टमधून काढलेलं, त्या रेडियसला ते टँजंट काय असणार आहे? परपेंडिक्युलर असणार आहे. आणि या फिगरमध्ये आपल्याला काय मिळतं? टँजंट एल इज परपेंडिक्युलर टू रेडियस पी ए. आणि असं सेंटेन्स जेव्हा तुम्ही आन्सरमध्ये लिहिणार आहे याच्या पुढे आपण ब्रॅकेटमध्ये रिझल्ट लिहिणार आहे टँजंट थेरम. आता टँजंट थेरम मध्ये काय आहे की लाईन टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस. आता याचं कन्व्हर्स कसं सेंटेन्स तयार होईल? इफ अ लाईन इज परपेंडिक्युलर टू द रेडियस at the point on the circle. रेडियसला लाईन परपेंडिक्युलर आहे कुठं? त्या रेडियसचा जो एंड पॉइंट सर्कलवर आहे त्या ठिकाणी परपेंडिक्युलर असेल, देन दॅट लाईन इज टँजंट ऑफ दॅट सर्कल. टँजंट असेल तर रेडियसला परपेंडिक्युलर, दिस इज टँजंट थेरम. टँजंट जर दिला असेल तर रेडियसला परपेंडिक्युलर, टँजंट थेरम. मग कन्व्हर्स काय असेल? if the line is perpendicular to the radius at the point on the circle, then that line is tangent of that circle. आणि आपण एखाद्या सर्कलचं लाईन टँजंट आहे असं कधी म्हणतो? तर ते लाईन ओनली वन पॉइंट मध्ये त्या सर्कलला इंटरसेक्ट करत असेल. कारण टँजंट तर डेफिनेशन मी तुम्हाला सांगितलं होतं की अ लाईन विच इंटरसेक्ट द सर्कल इन ओनली वन पॉइंट. एकाच पॉइंटमध्ये सर्कलला लाईन इंटरसेक्ट करत असेल तर दॅट विल बी टँजंट ऑफ दॅट सर्कल. मग आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? तर बघा, कन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम प्रूव्ह दॅट अ लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस. एक लाईन आहे आणि रेडियसला परपेंडिक्युलर आहे कुठं? ॲट इट्स पॉइंट ऑन द सर्कल इज अ टँजंट ऑफ द सर्कल. याचा प्रूफ अतिशय सिंपल आहे. या थेरमचं प्रूफ फॉर मोर इन्फॉर्मेशन म्हणून आपल्याला बुकमध्ये दिलेलं आहे. तो थेरम किंवा त्याचा प्रूफ आपल्याला काय परीक्षेमध्ये विचारणार नाही. सो देअरफॉर कन्व्हर्स एखाद्या वेळी आपल्याला एक्झाममध्ये विचारू शकतात. तयारी व्यवस्थित करायची. प्रूफ अतिशय सिंपल आहे. बघा काय काय दिलेलं आहे. अ लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस, म्हणजे आपण एक सर्कल काढलं, त्या सर्कलच्या सेंटरला नाव दिलं एम आणि लाईन एल इज परपेंडिक्युलर टू रेडियस. म्हणजे बघा, एम इज द सेंटर ऑफ द सर्कल, सेगमेंट एम एन इज द रेडियस, लाईन एल परपेंडिक्युलर टू सेगमेंट एम एन ॲट एन. एन हा रेडियसचा
एंड पॉइंट जो सर्कलवर आहे त्या ठिकाणी परपेंडिक्युलर दिलेलं आहे. आणि काय प्रूव्ह करायचं आहे, लाईन एल इज टँजंट टू द सर्कल. लाईन एल हे टँजंट आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रूफ अतिशय सिंपल आहे. टेक एनी पॉइंट पी अदर दॅन एन ऑन द लाईन एल. या एन ला सोडून आपल्याला लाईन एल वर पॉइंट पी घ्यायचा आहे अँड जॉईन सेगमेंट एम पी. ड्रॉ सेगमेंट एम पी. आता हा ट्रायंगल मिळाला, दिसतो का हा ट्रायंगल. ट्रायंगल एम एन पी हा राईट अँगल ट्रायंगल आहे बिकॉज अँगल एन, मेजर ऑफ अँगल एन इज 90 डिग्री. मग हा 90 डिग्रीचा अँगल आहे, हा ट्रायंगल आहे. मग एम पी इज कॉल्ड एज हायपोटेनस. म्हणजे एम पी हा काय हायपोटेनस आहे. बघा इन ट्रायंगल एम एन पी मेजर ऑफ अँगल एन इज इक्वल टू 90 डिग्री. सेगमेंट एम पी इज हायपोटेनस. मग हायपोटेनस राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनस इज ग्रेटेस्ट साइड. सो देयरफॉर सेगमेंट एम पी इज ग्रेटर दॅन सेगमेंट एम एन. या सेगमेंट एम एन पेक्षा एम पी काय मोठा आहे. सो देयरफॉर सेगमेंट एम एन इज, बट सेगमेंट एम एन इज रेडियस ऑफ द सर्कल. हा एम एन रेडियस आहे सर्कलचा. पॉइंट पी कॅनॉट बी ऑन द सर्कल. म्हणजे एम एन पेक्षा एम पी मोठा आहे आणि एम एन काय, बट सेगमेंट एम एन इज रेडियस. म्हणजेच हा पॉइंट पी त्या सर्कलचा रेडियस होऊ शकत नाही. म्हणजेच पॉइंट पी हा त्या सर्कलवर आहे का, नाही. पॉइंट पी कॅनॉट बी ऑन द सर्कल. सो देयरफॉर नो अदर पॉइंट एक्सेप्ट एन. म्हणजे एन ला सोडून आपल्याला दुसरा कोणताही पॉइंट त्या लाईन एल वरचा, एन ला सोडून कुठलाही पॉइंट, नो अदर पॉइंट एक्सेप्ट पॉइंट एन ऑफ लाईन एल ऑन द सर्कल. म्हणजे एन ला सोडून कुठलाही दुसरा पॉइंट त्या लाईन वरचा सर्कलवर नाही. सो देयरफॉर म्हणजे ही लाईन एल या सर्कलला ओनली वन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतं आणि ते पॉइंट कोणता आहे, पॉइंट एन. लाईन एल इंटरसेक्ट द सर्कल ॲट ओनली पॉइंट एन. याने या एकाच पॉइंट मध्ये ते इंटरसेक्ट करतं आणि सो देयरफॉर लाईन एल इज टँजंट ऑफ दॅट सर्कल. तर या पद्धतीने अतिशय सिंपल प्रूफ आहे. हे प्रूफ तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहा, प्रॅक्टिस करा. एखाद्या वेळी हा कन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम आपल्याला विचारू शकता. नेक्स्ट पार्ट, आपण नंबर ऑफ टँजंट ड्रॉन टू द सर्कल बघितलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये. म्हणजे सर्कलच्या इंटेरियरमध्ये जर पॉईंट असेल तर आपल्याला एकही टँजंट काढता येत नाही. सर्कल वरचा पॉईंट असेल तर एक टँजंट काढता येतं आणि एक्सटेरियर पॉईंटमधून आपल्याला दोन टँजंट काढता येतात. आता एक्सटेरियर पॉईंट जो आहे, एक्सटर्नल पॉईंट, त्या एक्सटर्नल पॉईंटमधनं आपण जेव्हा टँजंट ड्रॉ करतो सर्कलला आपण एक्सटेरियर पॉइंट मधून टँजंट ड्रॉ केलं. एक बघा हे सेंटर आहे. एक्सटेरियर पॉइंट सपोज हे ए आहे. ए पॉइंट मधून आपण टँजंट ड्रॉ केलं आणि टचिंग पॉइंट आहे एम. तर पॉइंट ए अँड पॉइंट एम यांच्या मधला जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज सेगमेंट एम. आणि इथं आपण टचिंग पॉइंट जर एन घेतला तर सेगमेंट एन. असे दोन सेगमेंट आपल्याला त्या टँजंटवर दिसतात. या टँजंटवरचा सेगमेंट आहे सेगमेंट एम आणि या टँजंटवरचा सेगमेंट आहे सेगमेंट एम. अँड बोथ सेगमेंट आर कॉल्ड एज टँजंट सेगमेंट. नुसतं सेगमेंट नाही म्हणायचं त्यांना. बोथ सेगमेंट्स आर कॉल्ड एज टँजंट सेगमेंट and these tangent segments are congruent. हे दोन्ही टँजंट सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतात हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड तो थेरम पेज नंबर 53 वर दिलेला आहे. टँजंट सेगमेंट थेरम काय बघा, टँजंट सेगमेंट थेरम. आता हा थेरम आपल्याला ऍक्टिव्हिटी पद्धतीने सुद्धा परीक्षेत विचारू शकतात. फक्त थेरमचं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट दिलेलं असतं आणि आपल्याला कंप्लीट प्रूफ लिहायचा आहे.
तर अगोदर ते स्टेटमेंट काय बघा, टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट tangent drawn from an external point to a circle are found. असं सेंटेन्स आपल्याला एक्झाम मध्ये दिलेलं असतं आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की टँजंट सेगमेंट जे एक्सटर्नल पॉइंट मधून काढलेले आहेत दे आर कॉन्ग्रुएंट. शक्यतो जी फिगर आहे बुक मध्ये तीच फिगर आपण यूज करणार आहे. बघा काय काय दिलेलं आहे. सर्कल दिलेलं आहे. सर्कलचा सेंटर आहे ए इज द सेंटर and D is the external or exterior point आणि D मधून आपण टँजंट काढूया सर्कलला आणि टचिंग पॉइंटला काय नाव दिलेलं आहे बघा, टचिंग पॉइंटला नाव दिलेलं आहे P and Q. ओके, आता गिवन मध्ये काय लिहिणार तुम्ही, गिवन tangent drawn from external point to a circle. A is the center of circle. D is an exterior point or external point. Segment DP and segment DQ are tangent segments. आणि काय प्रूव्ह करायचं आपल्याला, प्रूव्ह सेगमेंट डीपी कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट डीपी. बघा एक्झाम मध्ये जर फक्त स्टेटमेंट दिलं असेल तर हे थेरम आपल्याला कोणत्या पद्धतीनं राईट डाऊन करायचं हे नीट लक्ष द्या. टँजंट ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. फर्स्ट आपण काय ड्रॉ केलं, एक सर्कल ड्रॉ केलं. सर्कलच्या सेंटरला नाव दिलं ए आणि एक्सटर्नल पॉइंट घेतलं डी अँड डीपी अँड डीक्यू आर टँजंट सेगमेंट और डीपी अँड डीक्यू आर टँजंट ऑफ दॅट सर्कल. आणि जे फिगर मध्ये आपण काढलेलं आहे तेच आपण इथं गिवन मध्ये राईट डाऊन केलेलं आहे. काय काय केलं बघा, ए इज द सेंटर ऑफ द सर्कल, D is an external point, segment DP and segment DQ are tangent segment and both the segments are congruent. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, both segments are congruent हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि याचं प्रूव्ह अतिशय सिंपल आहे, नीट लक्ष द्या. इन फिगर ड्रॉ radii AP and AQ. आता आपण AP and AQ ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, तर या ठिकाणी टँजंट परपेंडिक्युलर टू द रेडियस, हियर ऑल्सो रेडियस. आणि आपण AD जर जॉईन केलं अँड जॉईन सेगमेंट AD, तर आपल्याला दोन ट्रायंगल दिसतात. एक ट्रायंगल कसं दिसतं बघा, like this, and second triangle like this.
आता बोथ आर विच टाइप ऑफ ट्रायंगल, याच फिगर मध्ये हे दोन ट्रायंगल आहेत एपीडी अँड सेकंड ट्रायंगल आहे AQD. बोथ ट्रायंगल्स आर राईट अँगल्ड ट्रायंगल, हे दोन्ही ट्रायंगल राईट अँगल्ड ट्रायंगल आहेत. ओके, आता AP अँड AQ हे दोन्हीही साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत बिकॉज बोथ आर रेडियस ऑफ दॅट सर्कल. म्हणजे AP सुद्धा रेडियस आहे अँड AQ सुद्धा रेडियस आहे, बोथ आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत. देन AD हायपोटेनस कॉमन साइड आहे, दे आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट, म्हणजे AD अँड करस्पॉन्डिंग साइड AD दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत. मग आपल्याला हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट मिळतात. आणि बघा कोणती टेस्ट, HS टेस्ट, हायपोटेनस साइड टेस्ट. या टेस्टनुसार हे दोन्ही ट्रायंगल आपल्याला काय मिळाले, कॉन्ग्रुएंट मिळाले. टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट देन their corresponding sides PD and QD or DP and DQ are congruent. म्हणजे या थेरम मध्ये काय आहे, तर या थेरम मध्ये आपल्याला फक्त दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे. दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट असतील तर देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आपण प्रूव्ह केलं, म्हणून PD जेवढा आहे तेवढाच QD आहे और PD कॉन्ग्रुएंट विथ QD. जॉइंट सेगमेंट AD, सो देयरफॉर, आता मी काय काय लिहितोय बघा. सो देयरफॉर टँजंट DP परपेंडिकुलर टू रेडियस AP and tangent DQ is also perpendicular to radius AQ. आणि या दोघांना मिळून रिझन द्यायचं आहे. काय रिझन द्यायचं आहे, टँजंट थेरम. टँजंट थेरम. सो देयरफॉर आपल्याला दोन ट्रायंगल मिळाले. इन अ ट्रायंगल APD and the triangle AQD, और इन ट्रायंगल ना म्हणता आपण काय म्हणूया. सो देयरफॉर ट्रायंगल APD and triangle AQD are right angled triangle. बोथ जे ट्रायंगल आपल्याला दिसतात, कोणते दोन ट्रायंगल APD, या फिगर मध्ये बघा APD and AQD both are right angled triangle. So therefore hypotenuse AD congruent with hypotenuse AQ. रिझन देऊया आपण ब्रॅकेट मध्ये, थोडस जागा कमी पडते. पुन्हा एकदा आपण रिपीट करूया सेंटेन्स. सो देयरफॉर हायपोटेनस AP congruent with hypotenuse AQ and these two sides are common sides. कॉमन साइड आहे दोन्ही ट्रायंगल मध्ये AD आणि AD. त्यानंतर साइड AP congruent with side AQ. AP and AQ are also both are congruent. Reason, radii of same circle. Radii of same circle. एकाच सर्कलचे ते दोन्ही रेडियस आहेत. So therefore they are congruent. So therefore these are two triangles. Triangle APD congruent with triangle AQD. दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट मिळाले by which test? By HS test. HS test, by HS test both these two triangles are congruent.
So therefore side PD or DP आपण काय घेतलेलं आहे DP side DP congruent with side DQ. DP and DQ corresponding sides. Reason लिहूया आपण corresponding sides of congruent triangle. Corresponding sides of congruent triangle. If two triangles are congruent, then their corresponding sides are also congruent. म्हणजे त्या दोन ट्रायंगलचे अदर साइड्स सुद्धा आपल्याला कॉंग्रुएंट मिळतात. DP and DQ साइड्स आहेत आणि हे दोन्ही कॉंग्रुएंट मिळाले. दॅट मीन्स सो देयरफॉर साइड DP इज व्हॉट एज सेगमेंट DQ or segment DP congruent with segment DP. म्हणजेच आपण काय प्रूव्ह केलं tangent segments are congruent. Tangent segment drawn from the external point of the circle are congruent. अतिशय सिंपल प्रूफ आहे. दोन ट्रायंगल कॉंग्रुएंट आपल्याला दाखवायचे आहे. आपण आता प्रॅक्टिस सेट कडे जाऊया. प्रॅक्टिस सेट 3.1. Question number 1. See on page number 55. In the adjoining figure दिलेली आहे. In adjoining figure, the radius of a circle with center C is 6 cm. Line AB is a tangent at point A. Answer the following question. आधी आपण फिगर ड्रॉ करूया. सर्कलचा सेंटर दिलेला आहे C. टॅन्जंट दिलेला आहे आपल्याला आणि टचिंग पॉइंटला नाव दिलेलं आहे A and B is other or any point on line or tangent. फर्स्ट काय दिलेलं आहे बघा. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB. म्हणजे आपण जर CA जॉइन केलं तर CA इज द रेडियस ऑफ द सर्कल. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 मध्ये फर्स्ट जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर लिहिण्या अगोदर बघा टॅन्जंट AB आपण इथं लिहिलो की रिझन घ्यायला जाणार राहत नाही त्यामुळे मी इथं लिहितो बघा टॅन्जंट AB परपेंडिक्युलर टू रेडियस CA. रिझन आपण हा भाग किंवा अशी लाईन कुठे शिकलो होतो तर टॅन्जंट थेरम मध्ये शिकलो. टॅन्जंट थेरम. टॅन्जंट थेरम रिझन लिहायचं आहे आपल्याला. सो देयरफॉर मेजर ऑफ अँगल CAB इज इक्वल टू 90 डिग्री. फर्स्ट आपल्याला क्वेश्चन काय विचारलेले बघा. विचारलेलं आहे व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB. म्हणजे CAB हा 90 डिग्रीचा का बरं आहे. का आपल्याला तो 90 डिग्रीचा मिळतो. बिकॉज टॅन्जंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट द पॉइंट ऑफ एंड पॉइंट ऑफ दॅट रेडियस. म्हणजे टॅन्जंट टचिंग पॉइंट मधून जे रेडियस काढलेला आहे त्या रेडियसला काय असतं परपेंडिक्युलर असतं. CAB 90 डिग्रीचा मिळाला. रिझन लिहायचे ब्रॅकेटमध्ये टॅन्जंट थेरम. रिझन लिहायला विसरू नका. रिझन जर तुम्ही राईट डाऊन करत नसाल बऱ्याच विद्यार्थ्यांना रिझन लिहायची सवय नसते आणि रिझन जर नाही लिहिला तर तुमचे हाफ मार्क कट होऊ शकतात होतातच. आता सेकंड काय दिलेलं आहे बघा. व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाईन AB. आता आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे सेंटर C इज रेडियस दिलेले 6 सेंटीमीटर. हे 6 सेंटीमीटर रेडियस दिलेला आहे आणि आपल्याला काय विचारलेलं आहे त्यांनी व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाईन AB.
आता इथं परपेंडिक्युलर असेल तर CA काय असणार आहे, डिस्टन्स असणार आहे. याला सोडून वेगळं डिस्टन्स मिळेल का, म्हणजे पॉईंट C हा AB पासून किती डिस्टन्सवर आहे, तर तो 6 सेंटीमीटरवर आहे. परपेंडिक्युलर आहे, आपण अगोदरच इथं प्रूव्ह केलेलं आहे. डिस्टन्स ऑफ पॉइंट C, डिस्टन्स ऑफ पॉइंट C from line AB is 6 centimeter because reason लिहूया आपण, because AB perpendicular to CA. AB लाइन जी आहे ती CA ला परपेंडिक्युलर आहे और CA परपेंडिक्युलर टू AB आणि परपेंडिक्युलर डिस्टन्सेस आपण मेजर करत असतो. थर्ड काय दिलेलं आहे बघा, डिस्टन्स AB 6 सेंटीमीटर, फाइंड डिस्टन्स BC. आता AB हे डिस्टन्स 6 दिलेलं आहे, AB हे डिस्टन्स 6 आहे आणि आपल्याला BC फाइंड आउट करायचं आहे बघा. सो देयरफॉर इन अ ट्रायंगल, आता ट्रायंगल आपल्याला तयार करावं लागेल. CAB, मेजर ऑफ एंगल A इज इक्वल टू 90 डिग्री. A हा एंगल 90 डिग्रीज आहे. So therefore by Pythagoras theorem, Pythagoras theorem आपण शिकलो आहे. हायपोटेनस स्क्वेअर that is BC square is equal to AC square or CA square plus AB square. वैल्यू पुटअप करा. वैल्यू पुटअप करा. वैल्यू पुटअप केल्यानंतर आपल्याला काय मिळेल बघा. सो देयरफॉर CA means how much, 6 square plus 6 square. So therefore BC square is equal to 36 plus 36. या 6 चा स्क्वेअर किती आहे, 36. BC square is equal to 36 plus 36. मी आता कसं लिहितो, 72 लिहित नाही. 36 into 36 plus 36 म्हणजे 36 into 2. 36 प्लस 36 दोन वेळेला सेम नंबर आहे. सो देयरफॉर 36 into 2 हे लक्षात राहता बघा. 36 प्लस 36 72 लिहायचं नाही, 36 into 2 लिहायचं आहे, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. सो देयरफॉर BC इज इक्वल टू 36 चा स्क्वेअर रूट मिळेल 6 and 2 चा स्क्वेअर रूट मिळेल √2 आणि युनिट त्यांनी दिलेला आहे तो बघा, तो दिलेला आहे सेंटीमीटर. सो देयरफॉर डिस्टन्स BC जे आहे ते डिस्टन्स BC किती मिळालं, 6 √2 सेंटीमीटर. देन व्हॉट इज द मेजर ऑफ ABC. ABC जो अँगल आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पुन्हा रिझन काही विचारलेलं आहे बघा. मेजर ऑफ अँगल ABC इज, तर ABC चं मेजरमेंट किती असेल, तर हा जो B अँगल आहे हा राईट अँगलचा ट्रायंगल आहे, हा A 90 डिग्रीचा आहे, म्हणजे B हा अँगल काय असणार आहे, तो ॲक्यूट अँगल असणार आहे. मेजर ऑफ अँगल ABC इज लेस दॅन 90 डिग्री. और आपण असं पण लिहू शकतो, अँगल ABC इज एन ॲक्यूट अँगल, तो ॲक्यूट अँगल असणार आहे. आता रिझन, बिकॉज ट्रायंगल ABC इज राइट एंगल ट्रायंगल. सिंपल, अतिशय सिंपल क्वेश्चन आहे, जे राइट अँगलशी रिलेटेड आपण सगळे कन्सेप्ट जे शिकलो होतो त्याचा
चा वापर करून आपण या सर्व क्वेश्चनचे आन्सर देऊ शकतो. आता सेकंड क्वेश्चन काय बघा. हा फर्स्ट क्वेश्चन कळला कोणत्या पद्धतीने राईट डाऊन करायचंय. ओके, सेकंड क्वेश्चन फिगर दिलेला आहे. इन द adjoining figure O is the center of the circle. From point R, segment RM and segment RN are congruent. Segment touching to the circle at point M and N. If QR is equal to 10 centimeter and radius of the circle is 5 centimeter, then what is the length of each tangent segment? सेकंड क्वेश्चन सॉल्व करायचा आपल्याला. फिगर काय दिलेले बघा. O is the center of the circle. Then R is an exterior point or external point of that circle. M is touching point and here N is touching point. आणखीन काय दिलेलं आहे. OR is equal to 10 सेंटीमीटर. OR चा लेंथ दिलेला आहे 10 सेंटीमीटर and radius of the circle is 5 सेंटीमीटर. म्हणजे OM जर जॉइन केलं तर this is 5 सेंटीमीटर. OM is also 5 सेंटीमीटर. आता आपल्याला माहिती आहे की tangent of the circle is perpendicular to the radius. tangent हे रेडियसला परपेंडिक्युलर असतो. आता बघा फ्रॉम फिगर segment RM and segment RN are tangent segment. क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे रिझल्ट आपण गिवन both are tangent segment. So therefore tangent RN and tangent RN perpendicular to radius. आता RN कोणाला परपेंडिक्युलर असणार आहे. OM radius OM आणि सेकंड tangent RN perpendicular to radius OM. आणि या दोघांना मिळून आपल्याला रिजन द्यायचं आहे. काय लिहिणार रिजन. ओके करेक्ट. टॅन्जंट थेरम. ब्रॅकेट मध्ये रिजन द्यायला विसरू नका. टॅन्जंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस. दोन्ही टॅन्जंट काय असणार आहे रेडियसला परपेंडिक्युलर असणार आहे. सो देअरफॉर मग आपल्याला हा जो ट्रायंगल मिळाला हा ट्रायंगल कोणत्या टाइपचा ट्रायंगल मिळाला. सो देअरफॉर ट्रायंगल ONR और इन ट्रायंगल ONR मेजर ऑफ एंगल N इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे N हा एंगल आपल्याला 90 डिग्रीज मिळाला. म्हणजेच हा ट्रायंगल आपल्याला राईट एंगल्ड ट्रायंगल मिळालेला आहे. सो देअरफॉर बाय पायथागोरस थेरम काय पायथागोरस थेरम हायपोटेनस स्क्वेअर. आता या ट्रायंगल मध्ये हायपोटेनस कोण आहे OR. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर that is ON square plus NR or RN square. वैल्यू पुट अप करा. वैल्यू पुट अप करूया आपण. काय काय मिळेल आपल्याला. OR 10 सेंटीमीटर इज गिवन 10 स्क्वेअर. ON 5 square plus NR square.
10 चा स्क्वेअर मिळेल 100 इज इक्वल टू 25 प्लस nr स्क्वेअर. 125 लेफ्ट साइडला शिफ्ट करूया. -25 इज इक्वल टू nr स्क्वेअर. 75 इज इक्वल टू nr स्क्वेअर. Taking square root on both sides, under root 75. 75 चा स्क्वेअर रूट आपल्याला मिळत नाही बिकॉज 75 इज नॉट परफेक्ट स्क्वेअर नंबर. अंडर रूट 75 इज इक्वल टू nr. आता 75 ला आपण ब्रेक करूया. त्याचे फॅक्टर्स काय मिळतील बघा. 25 into 3 इज इक्वल टू n. आणि 25 चा स्क्वेअर रूट काय मिळेल 5 आणि 3 चा स्क्वेअर रूट मिळत नाही अंडर रूट 3 सेंटीमीटर. nr इज इक्वल टू 5 अंडर रूट 3 सेंटीमीटर. व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट. प्रत्येक दोन्ही टँजंट सेगमेंटचं आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे आपण nr और rn फाइंड आउट केलं. आता आपल्याला mr फाइंड आउट करायचं आहे. बट mr कॉन्ग्रुएंट विथ nr. आणि रिझन आत्ताच बघितलं आपण थेरम. कोणतं. टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट सेगमेंट थेरम मध्ये काय बघितलं की टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम द एक्सटर्नल पॉइंट ऑफ द सर्कल आर कॉन्ग्रुएंट. सो देअरफॉर मग nr 5 मिळालं होतं. mr इज ऑल्सो 5 अंडर रूट 3 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला जो फर्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट. दोन्ही टँजंट सेगमेंटचं लेंथ सेम मिळालं. कॉन्ग्रुएंट आहे. आता सेकंड व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRO. MRO या अँगलचं मेजरमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता या फिगर मध्ये तुम्हाला रिलेशन दिसतं. MRO हा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. इकडे थोडासा अशी फिगर काढतो. राईट अँगल 10 5. आता बघा हा R अँगल आहे. OR इज हायपोटेनस अँड R अँगलच्या अपोजिटची साइड जी OM आहे ती हायपोटेनसच्या हाफ आहे. बघा नाव ते काय लिहितोय बघा. इन अ ट्रायंगल OMR मेजर ऑफ अँगल M इज इक्वल टू 90 डिग्री. अँड नेक्स्ट काय OM ची लेंथ OM is half of hypotenuse OR. OM ची लेंथ OR च्या हाफ आहे. फ्रॉम फिगर आपल्याला फिगर मध्ये दिसतं. सो देअरफॉर मेजर ऑफ अँगल MRO म्हणजे MRO हा अँगल जो आहे तो 30 डिग्रीचा आहे. सो देअर रिझन काय लिहूया आपण. प्रॉपर्टी कन्वर्स ऑफ प्रॉपर्टी ऑफ कन्वर्स आहे. कन्वर्स ऑफ प्रॉपर्टी ऑफ 30 60 90 डिग्री एंगल ट्रायंगल. आपण 30 60 90 डिग्री अँगल ट्रायंगलचं प्रॉपर्टी बघितलेलं आहे. बट कन्वर्स काय 30 60 90 डिग्रीचा आहे ट्रायंगल असेल तर 30 डिग्रीच्या अपोजिट साइड हायपोटेनसच्या हाफ असतं. आणि एखाद्या ट्रायंगलमध्ये
बिगर साईड जी आहे आणि त्याच्या हाफ जर अदर साईड असेल तर देन दॅट अँगल विल बी 30 डिग्री. म्हणजे आपल्याला तो MRO आहे तो 30 डिग्रीचा मिळाला. बिकॉज एम इज ऑलरेडी गिवन 90 डिग्री, 90 डिग्रीचा आहे आणि एक साईड OM हे हायपोटेनसच्या हाफ आहे आणि साईड जेव्हा हायपोटेनसच्या हाफ असते तेव्हा त्या साईड समोरचा जो अँगल आहे अपोजिट अँगल जो आहे तो 30 डिग्रीचा असतो. कन्व्हर्स ऑफ प्रॉपर्टी ऑफ 30, 60, 90 डिग्री अँगल ट्रायंगल. नेक्स्ट, व्हॉट इज द मेजर ऑफ MRN? MRN फाइंड आउट करायचं आहे. आता बघा MRN मेजर ऑफ अँगल MRN फाइंड आउट करायचं आहे. आता MRN म्हणजेच काय? MRO 30 डिग्रीचा मिळाला. सिमिलरली मेजर ऑफ अँगल MRO किती मिळाला? 30 डिग्री. मग सेम आपल्याला असंच एक ट्रायंगल मिळेल NRO आणि NRO सुद्धा किती मिळेल? 30 डिग्री. सो देअरफॉर मेजर ऑफ अँगल आता आपल्याला फाइंड आउट करायचं MRN. मेजर ऑफ अँगल MRO प्लस मेजर ऑफ अँगल MRN या अँगलचं मेजर फाइंड आउट करण्यासाठी या दोन्ही अँगलचा आपल्याला सम घ्यावं लागेल. MRO and NRO हे दोन्ही अँगल आपल्याला ऍड करावे लागतील. दॅट इज 30 डिग्री प्लस 30 डिग्री वी गेट 60 डिग्री. तर या पद्धतीनं हा सेकंड क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. अतिशय सिंपल क्वेश्चन आहे. आपण याच ठिकाणी थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण थर्ड अँड फोर्थ क्वेश्चन सॉल्व करणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकलो तर आजच्या व्हिडिओमध्ये टँजंट थेरम, कन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम, देन टँजंट सेगमेंट थेरम अँड रिलेटेड एक्झाम्पल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. जे विद्यार्थी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. कालच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी माझं व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तुम्हाला काय कमेंट करायचे असतील तर तुम्ही पर्सनली व्हॉट्सअपवर मला कमेंट करा. थँक्यू. ओके.